रामराम मंडळी, गडी मियाच्या गडी. खरंच गा लई भारी वाटलं आम्हाला. असं अख्खी दादा असं दिलवाले अख्खी दादा भेटवण्यासाठी लई मी तर पडे गडिंगला जाऊच म्हणलो, गाडी गावी नसे. मग इकडे बेळगावची भागाची गाडी गावली आणि म्हटल्यानी मी मला सांगितलं की परवा इकडे आहेत म्हणून इकडे आलो भेटोस. आणि बोगारीच उडकी उडकी दिलो. हनुमान मंदिर दिसलं, पाया पडलो. बाबा मेंगाने जरा गुळाचा चहा मला दाखीव, असं फक्त मान केलं लगेच दिसला पुढे. म्हणून मी चहा पिवलो इकडे पुढे. अरे वा वा वा, लई भारी काम केलंय. होय ना? तुम्ही चंदगडच नाही तर चहा एवढा तुम्हाला भारी वाटला? एक नंबर का चहा नादच खुळा. काय न बोलायचे. आणि यांचा वडापाव तरी घालायचे ना? हे वडापाव बी खालो, राजगीर वडापाव एक नंबर का. फक्त गडीनं एवढं खाऊच मिळे. ते आमच्या भागात मिळतं का ना काय वाटवलं, तर ते आता बेळगावच आहे बघा. आगार माझा बेळगाव समाधी गेली, आता सेवा उपलब्ध आहेच की. होय ना? आपली दादा सुरू केलाय की वडापाव, झणझणी उसळ, याच्यात एक नंबर असते उसळ बरोबर. आता हे चहा एक नंबर काम चालू आहे बघा. सांगा सगळ्यांना. सगळ्यांना सांगतोस तर. ट्रॅक्टर भरून घेऊन येव्या लोकांना, ट्रॅक्टरने डिगडिग आणल्या पाठीकनं या बैलगाड्या भरून घेऊन येव्या. सुट्टी झाल्यावर सगळ्यांना चहा इकडेच प्यायला बोलूया. सुखी झाल्यावर याव्या सगळी मुगी करून. एक नंबर.